ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे प्रतिमाची स्मृती गेली असे सगळ्यांना वाटत असते, पण प्रतिमा महिपतला बघते आणि ती घाबरते आणि चक्कर येऊन त्या ठिकाणी पडते। तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो की प्रतिमाने असं का बघितलं, तिला चक्कर आली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविराज प्रतिमाला मार्केटमध्ये पाठवतात। तेव्हा प्रतिमा मार्केटमध्ये जाते आणि तिथे ती महिपतला गाडीजवळ उभी पाहते आणि महिपतला बघितल्यानंतर प्रतिमाला चक्कर येते। त्यानंतर प्रतिमाला पुन्हा एकदा घरी आणलं जातं। रविराज विचारतात प्रतिमाला काय झालं, पण प्रतिमाला चेहरा आठवलेला असतो, पण तिला काही क्षण आठवतात आणि तिचा अपघात घडलेला असतो आणि महिपतने जळकं लाकूड तिच्या तोंडावर मारलेलं असतं। त्या क्षणी तिला ते सगळं आठवतं आणि ती रविराजांना विचारते। रविराज, प्रतिमा बोलते तो मला दिसला। तेव्हा रविराज बोलतात कोण तो, आणि चेहऱ्याच्या खुणा दाखवते आणि ती बोलते ह्याने मला मारलं। तेव्हा रविराजांना कळतं की तो महिपत आहे, कारण की मागच्या वेळी पण प्रतिमा घाबरली होती तेव्हा तिने महिपतचेच नाव घेतले होते आणि त्यानंतर त्याचे स्केच बनवण्यात आले आणि तेव्हा समजले की तो महिपत आहे आणि तिच्याबरोबर तन्वी पण मिळालेली आहे। त्यानंतर रविराज अर्जुनलाही बोलवतात आणि ते स्केच अर्जुनला दाखवतो आणि अर्जुन बोलतो हा तर महिपत आहे। तेव्हा रविराज अर्जुनला सांगतात की हे स्केच प्रतिमाच्या सांगण्यावरून एका स्केच आर्टिस्टने बनवले आहे। प्रतिमाने त्याला पाहिलं आणि तिला चक्कर आली। तेव्हा तिने मला सांगितले की अपघात घडून आणणारा माणूस हाच होता आणि तिच्या चेहऱ्यावर जळकं लाकूड मारणारा हा माणूस हाच होता। तेव्हा अर्जुनला खूपच राग येतो आणि तो बोलतो सिनियर आता ह्याला सोडायचं नाही। प्रतिमाने दिलेल्या साक्ष्यानुसार अर्जुनकडे आता खूप मोठा पुरावा असतो की महिपतला पुन्हा एकदा गजाआड करण्याचा, आणि पुन्हा एकदा अर्जुन कोर्टामध्ये महिपतची केस ओपन करतो। त्यानंतर पोलीस कंप्लेंट करून महिपतला अरेस्ट करण्यासाठी सांगितलं जातं। आता इथे रविराज, अर्जुन आणि त्यांच्याबरोबर प्रतिमा आता ते तिघं मिळून आता जो 20-22 वर्षापूर्वी जो अपघात घडला होता, जो घडून आणला होता, ज्याने केले तो महिपत आता सापडलेला असतो आणि जेलमध्ये टाकल्यानंतर त्यांनी हे का केलं आणि कोणाच्या सांगण्यावरून केलं आणि त्याच्या मागे त्याचा हेतू काय होता हे सगळं जाणून घेण्यासाठी रविराजला त्याच्याकडून काढायचं होतं। रविराजांचं विचारणं होतं की महिपतमुळे मी माझ्या परिवारापासून 20-22 वर्ष दूर राहिलो आणि ह्याच्यामध्ये माझं खूप मोठं नुकसान झालं। म्हणजे माझ्या बायकोची स्मृती गेली, तिला एवढं काय आठवत नाही। दुसरं म्हणजे माझ्या मुलीवर काही संस्कार झाले नाहीत। मधुभाऊनी सगळ्यांवर संस्कार केले, पण माझ्या मुलीवर पण केले असते, पण तिच्या अंगी अवतरलेले नाही आहेत। पण ती आमच्या बरोबर असती तर आम्ही आई वडील म्हणून तिच्यावर चांगले संस्कार केले असते, असं रविराज म्हणतात। आणि महिपतमुळे माझं खूप मोठं नुकसान झालं आहे। आता ते नुकसान मी त्याला जेलमध्ये पाठवीन, तेव्हाच ते भरून होईल। तेव्हा अर्जुन बोलतो नक्की तसंच होईल सिनियर। आता तिथे महिपतला अरेस्ट करण्यासाठी पोलीस तिकडे गेलेले असतात आणि त्यानंतर कोर्टामध्ये केस उभी राहणार असते आणि महिपतला अरेस्ट करून जेव्हा असते तेव्हा प्रतिमाला साक्ष द्यायला जाणार आहे आणि रविराज आणि अर्जुन ही कशी केस लढतील आणि महिपतने ते त्यावेळी हे कसं आणि कशा पद्धतीने केलं असे प्रश्न त्याला विचारले जातील। महिपत त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देईल की नाही आणि अर्जुन ही केस जिंकेल की नाही आणि प्रतिमाला रविराज न्याय मिळवून देतील की नाही, आणि हे बघणं खूपच रंजक होणार आहे।